शमू आमच्या फॅमिलीमधली स्टार डान्सर आहे, त्याच्यामुळे आमचा परफॉर्मन्स स्टार परफॉर्मन्स किंवा शो स्टॉपर परफॉर्मन्स असणार आहे. जसं तुम्ही माहिती तुम्हाला असेल की स्वीटीचं ऑलरेडी त्याच्याशी लग्न झालंय, पण मग नंतर ते घरी कळलं आणि मग तरीसुद्धा ते पुन्हा सगळ्यांनी ॲक्सेप्ट करून लग्न होत आहे. तर त्या सगळ्यापासूनच आमचा सपोर्ट आहेच त्यांना. बापरे, आता फेवरेट सूनही स्वीटी आणि लाडकी मुलगी स्वीटी हॅव बीन रिप्लेस्ड वगैरे. ऑफकोर्स फनी वे मध्ये एक टॉन्ट किंवा मस्ती. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जा मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. आई आणि बाबा रिटायर होणार आहे या मालिकेच्या सेटवर आहे आणि इथे सध्या लग्नघाई सुरू आहे आणि किल्लेदारांची मुलगी आणि जावई माझ्यासोबत आहे, अनिकेत आणि मिताली. कसे आहात दोघे? आम्ही खूप एक्सायटेड आहोत आणि खूप मजेत आहोत. नाही, मजा येते. म्हणजे घरातलंच लग्न असल्यासारखी एक्साइटमेंट आहे. आणि मितालीला तर ऑलरेडी तिचा दादा म्हणालाय की तुझं लग्न नाहीये, तुझ्या भावाचं लग्न आहे. पण मिताली, संगीत आहे, त्यांचा डान्स तर आम्ही पाहिला. तुमचा कसा परफॉर्मन्स असणार आहे? कोणत्या गाण्यावर डान्स वगैरे असणार? आमचं गाणं आहे हिला मॅचिंग नवरा पाहिजे आणि मी, माझा नवरा आणि आमचं शेंडे फर्स्ट शमिका आम्ही तिघं एकत्र परफॉर्म करतोय. आणि शमू आमच्या फॅमिलीमधली स्टार डान्सर आहे, त्याच्यामुळे आमचा स्टार परफॉर्मन्स किंवा शो स्टॉपर परफॉर्मन्स असणार आहे. म्हणजे आम्हा तिघांचा असा ट्रायो म्हणतात, ट्रायो परफॉर्मन्स आहे. आणि फनी पण आहे तेवढाच, आणि तेवढाच एनर्जेटिक आहे. गाणं पण युनिक आहे, मजा आली मॅम, खूप उत्तम. आम्ही पण धमाल केली सगळ्यांनी. स्वीटी आणि मकरांचं लग्न आहे, खूप ग्रँड आहे आम्हाला दिसते, पण काय थीम असणार आहे? तुमचे कसे आउटफिट्स असणार आहेत? ओके, सो आमच्या मेहंदीचं थीम तर तुम्ही बघितला, इट वॉज ग्रीन. आमच्या हळदीची थीम तुम्हाला कळेलच, नवरा बायकोची नाही, नवरा नवरीची नाही, पण बाकीच्यांची फॅमिलीची. इट्स ऑल थीम्ड. आज संगीत इज ऑल कलरफुल, मल्टी कलर. आणि लग्नाची थीम इज गोइंग टू बी रेड. सो नवरा नवरी सोडून आम्ही सगळे छान प्रिटी लाल रंगात असणार आहोत. पण अनिकेतचं म्हणजे आउटफिट कसं असेल? ब्लेझर असेल, शेरवानी असेल? नाही, इंडियनच आउटफिट आहे, तसं ट्रेडिशनल आउटफिट आहे. काठापदराच्या साड्या, किल्लेदारांच्या घरी तसंच, आणि आमचे संस्कारच तसे ट्रेडिशनल, व्हेरी ग्राउंडेड, रस्टिक. सो तसंच सगळे असू. आम्ही संगीत शूट होताना पाहिलं, त्यामुळे आम्हाला थोडं तर कळलंय की काहीतरी धमाका होणार आहे. पण तुम्ही काय सांगाल, नक्की मालिकेत काय घडणार आहे किंवा प्रेक्षकांसाठी काय ट्विस्ट असणार आहे? नक्की काय घडणार आहे हे मी नाही सांगू शकत तुला अंकिता, पण खूप काय काय घडणार आहे. इनफॅक्ट आमच्याकडे प्रत्येक फंक्शनला खूप गेस्ट येत आहेत बाहेरून, ही मी हिंट देऊ शकते. आणि कोण कोण येणार आहे आणि ते काहीतरी घेऊन येणार आहेत आयडियाज वेगवेगळ्या, आणि मग त्या आयडियांवर काय काय घडणार आहे हे पण. संगीतमध्ये जे काही होणार आहे ते, आमच्या घरी एक गेस्ट आली होती, प्रिया म्हणून एक गेस्ट आली होती आमच्याकडे, आणि तिने खूप कमाल काहीतरी आयडिया दिली आमच्या बहिणीला. आणि त्याच्यानंतर पुढे संगीतमध्ये काय काय होणार आहेत, ट्विस्ट येणार आहेत आणि गंमत जम्मत होणार आहे. सो तुम्ही बघायला नक्की विसरू नका. आणि लग्नातही ऑफकोर्स कुठलंच सिरियलमधलं लग्न सरळ सिम्पल नसतंच. सो आमच्याकडेही तसं नसणार आहे. खूप काय काय इंटरेस्टिंग घडणार आहे, नक्की बघा. पण तुम्ही एरवी दोघे जण किंवा स्पेशली मिताली ही फार तिच्या भावाला सपोर्ट वगैरे करताना दिसते, त्यामुळे जरी काही झालं तरी तुम्ही दोघे आहात त्यांच्या पाठीशी, त्यांना सपोर्ट. ऑफकोर्स. म्हणजे आम्ही आत्ता लग्नाला त्यांना, बाकी पण जसं तुम्ही माहिती तुम्हाला असेल की स्वीटीचं ऑलरेडी त्याच्याशी लग्न झालंय, पण मग नंतर ते घरी कळलं आणि मग तरीसुद्धा ते पुन्हा सगळ्यांनी ॲक्सेप्ट करून लग्न होत आहे. तर त्या सगळ्यापासूनच आमचा सपोर्ट आहेच त्यांना. आणि आमची कॅरेक्टर्स पण तुम्हाला माहिती असेल अशी स्वीट कॅरेक्टर्स आहेत, सपोर्टिव्हच कॅरेक्टर आहेत. सो नक्कीच आमचा सपोर्ट आहे. आम्ही म्हणजे स्वीटी पण जबलपूरची असली तरीसुद्धा किल्लेदारांनी किंवा आम्ही कोणी तिला कधीच तसं ट्रीट केलेलं नाही, आणि त्यानंतर तर ती जवळजवळ मुलगीच होणार आहे या घरातली. आहे इनफॅक्ट आहे. इनफॅक्ट मी तुझे डायलॉग्सही गेलेत की बापरे, आता फेवरेट सूनही स्वीटी आणि लाडकी मुलगी स्वीटी हॅव बीन रिप्लेस्ड वगैरे. ऑफकोर्स फनी वे मध्ये एक टॉन्ट किंवा मस्ती करत असते मितू. बट मितूनही एक्सेप्ट केलंय की आता ही माझी दुसरी बहीणच आहे, सिस्टर इन लॉ सारखं ते सिस्टरच झालंय. आणि मी आणि मकरन जरी आमचं काय असं होत असलं सतत आमचं, तरी तो आमचा एक एक्झॅक्टली आमचा एक बॉन्ड आहे. आणि आता स्वीटी आणि मितालीचाही बॉन्ड डेव्हलप होताना या प्रोसेसमध्ये, लग्नाच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला दिसेलच. त्यामुळे डेफिनेटली सपोर्टिव्ह, आणि आम्ही आहोतच काही झालं तरी. अगदीच, थँक्यू सो मच. खूप छान वाटलं दोघांशी गप्पा मारून. पण जाता प्रेक्षकांना काय सांगाल? प्रेक्षकांना हे सांगेन की एकाही एपिसोडमधला एकही मिनटं मिस करू नका, कारण आम्ही खूप मेहनत घेतो आणि खूप सुंदर दिसणार आहे हे लग्न आणि सगळंच, आणि काहीही होऊ शकतं कधीही. सो
टीव्हीच्या समोरून हलूच नका. फॉर शुअर तुम्ही काहीतरी मिस कराल चुकून. आणि नक्की तुम्हाला म्हणजे आता बाकीच्या मालिकांसारखे ट्विस्ट अँड टर्न्स ह्यात पण आहेत, पण तरी सुद्धा कुठेतरी एका सामान्य घरातलं लग्नाला एक छान रूप दिल्यावर कसं होईल, तर तसा सगळ्या प्रकार ह्यात असणार आहेत. जवळजवळ सगळ्या जोड्यांचे नाच आहेत, त्या नाचात पण काही मध्ये मध्ये घटना आहेत, त्याच्यातून पुढे जाऊन लग्न होणार आहे, ते लग्न पण कसं पार पडेल, अशा छोट्या जरी गोष्टी असल्या तरी त्या खूप मस्त आणि ग्रँडर पद्धतीने झालेल्या आहेत. आम्ही दिवस रात्र रिहर्सल्स आणि या मेहनती इथे घेतोय, तर तुम्ही खूप प्रेम करा या मालिकेवर आणि मजा आली आम्हाला, तुम्हाला पण मजा कंटिन्यू करा. करेक्ट करेक्ट, आम्हाला मजा आली. येस, थँक्यू सो मच आणि तुम्हा दोघांनाही मालिकेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.